आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मराठवाड्यामधला मराठा समाज कुणबी, गावागावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या, कुणी आंदोलन केलं म्हणून नोंदी थांबवणार का, जरांगेंचा सवाल। मराठा कुणबी एकच, आम्ही पुरावे द्यायला तयार, जरांगेंचं वक्तव्य। तर मराठा कुणबी एक नसेल तर सरकारनं तसे पुरावे द्यावेत, जरांगेंची मागणी। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा। भाजप 155 जागा तर शिंदे गटाला 65 आणि अजित पवार गटाला 55 जागा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नको, भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला। मुंबई उपनगर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला। संभाव्य उमेदवार विधानसभेच्या जागांसाठी अहवाल देण्याच्या सूचना। पुण्यामध्ये कुणी विश्वासघात केला याची माहिती माझ्याकडे, विश्वासघात करणाऱ्यांवर कारवाई होणार। काँग्रेसच्या चिंतन बैठकीमध्ये नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना इशारा। खासदार संदीपान भुमरे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीपर्यंत भुमरे मंत्रिपदावर राहणार, खासदार झाले तरी भुमरे दोन्ही मंत्रिपदी कायम राहणार असल्याची माहिती। 15 दिवस महाराष्ट्र हादरून ठेवला होता, बारामतीमधून निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो, शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचा दावा। महाराष्ट्र हादरून ठेवला होता की नाही, जिथे जाईल तिकडे 15 दिवस टीव्ही ऑन केला की विजय शिव। जर मी लढलो असतो तर आज तुम्हाला सांगतो 100% दोघांनाही पाडून विजय शिवतारे खासदार झाला।